नमस्कार. कुकिंग विथ पौर्णिमा या आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून खूप खूप स्वागत. आज आपण पाहणार आहोत उपवासाला चालणारा पटकन असा तयार होणारा एक साधा सोपा पदार्थ. अतिशय कमी साहित्यामध्ये तुम्ही हा पदार्थ बनवू शकता. तुम्ही तर पाहू शकता किती छान असा हा कुरकुरीत झालेला आहे. तर सकाळच्या घाई गडबडीत तुम्ही हा नाश्त्याला देखील बनवू शकता. चला तर पाहूया कशा पद्धतीने तयार करायचं आहे. त्यासाठी कढई मी गॅसवर ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये 1 कप साबुदाणा घेतलेला आहे आणि तो हलकासा आपल्याला गरम करून घ्यायचा आहे. साधारण 150 ग्रॅम हा साबुदाणा आहे. तुमच्याकडे जर कडक ऊन असेल तर 10-15 मिनटं तुम्ही उन्हातही ठेवू शकता. फक्त आपल्याला हा मिक्सरवर दळण्यासाठी सोपा जाईल यासाठी आपल्याला हा गरम करून घ्यायचा आहे. तर साबुदाणा गरम आहे. थोडासा हलकासा थंड झाला की आपण याला मिक्सरवर बारीक करून घेऊयात. तर खूप एकदम बारीक पावडर नाही करायची आहे. थोडासा भरड असले तरी हरकत नाही. तरी साधारण 150 ग्रॅम म्हणजे मीडियम साईजचे 3 बटाटे इथे मी उकडून त्याची सालं काढून घेतलेले आहेत आणि त्यात आपल्याला किसून घ्यायचे आहे. तर तिन्ही बटाटे इथं आता मी किसून घेतलेले आहेत. तुम्ही मॅश करूनही घेऊ शकता. फक्त त्याचे पूर्ण अशी बारीक पेस्ट झाली पाहिजे. तो कुठेही जाडसर राहता कामा नये. तर इथं मी पाव चमचा आलं किसून घेतलेलं आहे. तुम्ही उपवासाला खात असाल तर वापरू शकता, नसेल खात तर नाही वापरलं तरी हरकत नाही. आणि ही हिरव्या मिरचीची पेस्ट आहे साधारण अर्धा चमचा. त्याचबरोबर इथं मी पाव चमचा घेतलेला आहे लाल मिरची पावडर. हे तिखट नाही आहे, फक्त रंगासाठी मी इथं वापरलेलं आहे. त्याचबरोबर इथं मी चवीपुरतं मीठ घालत आहे. तुम्ही जर उपवासाला जिरे कोथिंबीर घालत असाल तर तेही घातलं तर अतिशय सुंदर आणखीन चव वाढते. तर आता आपण सुरुवातीला हे बटाट्यामध्ये सर्व मिक्स करून घेऊयात. यापूर्वी आपण उपवासाच्या अनेक रेसिपी पाहिलेल्या आहेत. तर तुम्हाला त्या पाहायच्या असतील तर चॅनलवर माझ्या त्या तुम्हाला मिळू शकतील. तर आता थोडं थोडं करत आपल्याला हे साबुदाण्याचं जे आपण पीठ तयार केलेलं आहे पावडर, तर ती याच्यामध्ये मिक्स करून एक घट्ट असा गोळा आपल्याला तयार करायचा आहे. तुम्ही बटाटा जर उकडून आधीच थंड करून ठेवला असेल तर तुम्हाला साबुदाणा जास्त लागणार नाही. पण हे जर बटाटे गरम असते तर आपल्याला पीठ जास्त लागलं असतं. तरी 1 कपमधील पाव कप माझं हे साबुदाण्याचं पीठ शिल्लक राहिलेलं आहे. तर आता आपण हे व्यवस्थित असं एकसारखं पीठ गोळा तयार करून घेऊयात. त्यासाठी मी थोडा पाण्याचा वापर करत आहे. अगदी चमच्यानेच पाणी घालायचं आहे. खूप पाणी याच्यामध्ये वापरायचं नाही आपल्याला. फक्त गोळा एकसारखा मिळून येण्यासाठीच आपण ह्याच्यामध्ये पाणी घालत आहोत. तर अशा पद्धतीचं तयार झालेलं आहे घट्ट असं. तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही एक 10-15 मिनटं झाकून ठेवलं तरी हरकत नाही, किंवा अगदी पटकन जरी बनवलं तरी हरकत नाही. तर इथं मी गोलाकार करत आहे. हे तुम्ही याला पॅटीस म्हणू शकता किंवा वडे म्हणू शकता. तर अशा पद्धतीनं आपण हे करून घ्यायचे आहेत. तुमच्याकडं जर कुकी कटर वगैरे असतील तर त्याचाही तुम्ही शेप देऊ शकता. तर अशा थोडंसं जाडसर असं हे ठेवायचं आहे, म्हणजे तळल्यानंतर ते फार चिवट होणार नाहीत. तर एवढ्या या साहित्यामध्ये माझे 11 हे वडे तयार झालेले आहेत. आता आपण हे तळून घेऊयात. इथं तेलही चांगलं गरम झालेलं आहे. तर आपण जेवढे या तेलामध्ये बसतील एवढेच आपण हे वडे सोडून तळून घ्यायचे आहेत. खूप गर्दी करायची नाही एकाच वेळेस, आणि अगदी मंद आचेवरही हे तळायचे नाही आहेत. जर तसं करायला गेलं तर आपल्याला हे वडे खूप तेलकट होतील. तर चांगला गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत आपण हे वडे दोन्ही बाजूने पलटून तळून घेणार आहोत. तर याच्यामध्ये मी शेंगदाण्याचा कूट घातलेला नाही आहे. तुम्हाला हवा असेल तर तुम्ही घालूही शकता, पण शक्यतो उपवासाच्या दिवशी बऱ्याच जणांना ॲसिडिटी होते, आणि जर तुम्ही यामध्ये शेंगदाण्याचा कूट घातला तर ते म्हणजे ॲसिडिटी वाढण्याची शक्यता जास्त असते. तर इथं व्यवस्थित असे आपले हे वडे तळून झालेले आहेत. गोल्डन ब्राऊन असा रंगही आलेला आहे. तर आपण काढून घेऊयात. तुम्ही तर पाहिलं असेल अगदी कमी वेळेत आपले हे वडे तयार झालेले आहेत. गरमागरम अतिशय सुंदर लागतात. तर कमी साहित्यामध्ये उपवासाला पटकन असा होणारा हा पदार्थ आहे. इथं आपण बाकीचेही राहिलेले सर्व वडे तळून घेऊयात. तर या येणाऱ्या उपवासाला तुम्ही नक्कीच हा पदार्थ ट्राय करू शकता. असेच गरमागरम हे वडे खाल्लेत तरी हरकत नाही, किंवा तुमच्याकडे जर खोबऱ्याची दह्याची कोणती चटणी असेल तर त्याचसोबतही तुम्ही हे ट्राय करू शकता. तर इथं आपले सर्व वडे तळून तयार आहेत. तुम्ही तर पाहू शकता किती सुंदर असा रंग आलेला आहे आणि खूप छान क्रिस्पी झालेले आहेत. इथं मी तुम्हाला दाखवते किती मस्त असा आवाजही येतोय कुरकुरीत असे झालेले वड्यांचा. तर एक वेळ नक्की ट्राय करून पहा. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक कमेंट करून नक्की कळवा, आणि मित्रमैत्रिणींच्यासोबत शेअर करायला विसरू नका. तर अशाच आपण आणखीन काही उपवासाच्या रेसिपी पाहणार आहोत. तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया. बाय बाय.